नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुमचं स्वागत करते। मित्रांनो, आज आपण आलो आहोत उल्वे नवी मुंबई येथील सेक्टर 24 मधील मारुती मंदिरात। मित्रांनो, मी तुम्हाला यापूर्वीच बोललो होतो की उल्वे प्रत्येक सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर आहेत। मारुती मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, अशी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळी मंदिर आहे। आपण पाहू शकता मंदिराच्या समोरील विस्तीर्ण असं हे मैदान। या मंदिराची रचना थोडी वेगळी आहे। दुतर्फा पायऱ्या बनवलेल्या आहेत, आपण पाहू शकता। आणि दुतर्फा पायऱ्यांच्या समोर गजराज पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडामध्ये गजराज बनवलेले आहेत। आपल्या स्वागतासाठी उभे असलेले हे गजराज। जय हनुमान मंदिर उल्वे, प्रशस्त बोर्ड लिहिलेला आहे। चला आपण मंदिरात जाऊया। आपण पाहू शकता मंदिराचा मुख्य दरवाजा, लाकडाचा दरवाजा। त्याच्या एका बाजूला शिवराज्याभिषेकाचं चित्र लावलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला पंढरीच्या वारीचं चित्र लावलेलं आहे। मुख्य दरवाजा लाकडामध्ये कोरलेला असा हा दरवाजा, सुंदर असं कोरीव काम असलेला हा दरवाजा। मंदिराचा सभागृह, विस्तीर्ण असं सभागृह, खूप सारे लोक बसू शकतील असा हा सभागृह। ज्येष्ठ नागरिक आणि इतर लोकांसाठी एक बसण्यासाठी एक सुंदर असं हे ठिकाण आहे। मंदिराचा गाभारा, गर्भगृह, गाभाऱ्याच्या समोरील दरवाजाही बघण्यासारखा आहे। अतिशय सुंदर कोरीवकाम केलेला असा हा दरवाजा। आपण आता गाभाऱ्यात शिरतोय। आजूबाजूच्या भिंती ह्या संगम गौरामध्ये कोरीवकाम केलेले आहेत। घुमट ही सुंदर अशा काचाने सजवलेले आहे, काचा चिपकवून बनवलेला आहे। श्री गणरायांची मूर्ती, बाजूलाच श्री हनुमानांचं पाषाणात कोरलेली मूर्ती। आज शनिवार असल्यामुळे बेलाची आजूबाजूला भिंतीवरती संगमरवरामध्ये सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे। आपण पाहू शकता सुंदर असं कोरीव काम। तसंच सुंदर घुमटही आहे, विविध काचाने सजवलेलं हे घुमट। सुंदर असं नक्षीकाम, संगमरवरामध्ये केलेले नक्षीकाम। विस्तीर्ण असा हा सभागृह। बसण्यासाठी व्यवस्थाही केलेली आहे इथे। बहुसंख्य लोक वारकरी संप्रदायातील असल्यामुळे पंढरीच्या विठुरायाचं एक चित्र लावलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवराज्याभिषेकाचं चित्र लावलेलं आहे। मंदिराच्या बाजूलाच एक नैसर्गिक तलाव आहे, त्याचं सुशोभित केलेलं असं तलाव आहे।
त्याच्या बाजूला एक खेळण्यासाठी प्रशस्त मैदान आहे. सुंदर असं तलाव आपण पाहू शकतो. शिवराज्याभिषेकाचं चित्र आपण पाहू शकता. मुख्य दरवाजा, सुंदर असं कोरीव काम केलेला मुख्य दरवाजा. आज शनिवार असल्यामुळे भाविकांची गर्दी सुरू झाली होती. आजूबाजूचा सुंदर असा हा परिसर. आपण आता आजूबाजूच्या मोकळ्या परिसरात आलो आहोत. सुंदर रंगाने विविध चित्रांनी सजवलेला असा हा परिसर. आजूबाजूच्या भिंतीवरती विविध सुविचार लिहिलेले आहेत, विविध घोषवाक्य लिहिलेले आहेत. चारी बाजूनी विविध फुलझाडे लावून बाग बनवलेली आहे. आपण पाहू शकता बाहेरून दिसणारा मंदिराचा हा मंदिर परिसर. अतिशय सुंदर असे कोरीव काम केलेले हे मंदिराचा कळस. मंदिरालगतचा हा परिसर. सलामी देणारे गजराज. आजूबाजूच्या मानवी वस्तीच्या परिसरात वसवलेलं असं हे मंदिर. मंदिराच्या चारही बाजूनी सुंदर अशी बनवलेली ही बाग. विविध प्रकारची फुलझाडे लावलेली आहेत. विविध गवताचे प्रकार, फुलझाडे, मोगऱ्याची फुलं आपण पाहू शकता. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरातील विविध मंदिर दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विविध प्रेक्षणीय स्थळं, नैसर्गिक साधनसंपत्तीने परिपूर्ण असलेली अनेक स्थळं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यापैकी एक उलव्यामधील सेक्टर 24मधील मारुती मंदिर. मित्रांनो, तुम्ही कधी उरण परिसरात किंवा उलवे परिसरात आलात तर या मंदिरांना नक्की भेट द्या. सुंदर अशी ही मंदिरं आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हे मंदिर पाहता येईल. धन्यवाद.